शपथे तुला डोळ्यात स्वप्नतेचा दोन ओठ एक गीता मिळला दुहेरी गोफा अलवार साजणू एकाच रंगातले आम्ही इंद्रधनू हो सुटती हाते वो वादळे कितीही जीवा भावाच्या सगळा अशा आम्ही दोघी अशा आम्ही दोघी अशा आम्ही दोघी. तुमच्या मागण्या जरा जास्त वाटतात. मुलगा इंजिनियर आहे हो, म्हणजे बघा विचार करा आणि सांगा. सांग ना, मी आवडतो की एक मिनिट. टिपिकल काकूबाई आहे. सोड ना, मला कुठे लग्न करायचं आहे त्याशी. माझा मतलब फक्त पैशाशी आहे. काय म्हणता? हल्ली अर्धा अर्धा खर्च करण्याची पद्धत आहे. आम्ही लग्नाचा सगळा खर्च करायला तयार आहोत. हॅलो. हो ठीक आहे, येतेच मी. अक्षयचा फोन होता, मला घ्यायला आलाय तो. अरे मग त्यानं वर बोलवा ना. नको नको, पुन्हा कधीतरी येईल तो. आपली बोलणी अर्धवट राहिली. मला जे सांगायचंय ते सांगितलंय मी. निघते. पण हे लग्न नक्की ठरलं. आम्हाला सगळं मान्य आहे. हो, येऊ मी. हो. येते. सगळ्यालाच काय हो म्हणतोस रे? मग मुलीच्या बांगड्या पाटल्या तोडे करू आपण, पण रिसेप्शनचा सगळा खर्च, पाहुण्यांचा राहण्याचा खाण्याचा जेवणाचा खर्च आपणच. कसं जमणार आहे तुला? हा, जमवून कसं तरी. पण कमू, देण्या घेण्याविषयीचं बोलणं प्लीज तू मीराला सांगू नको. मी नाही सांगणार रे. कसंही करून हे लग्न व्हावं असं मलाही वाटतंय. खरंय, मुलगा चांगला आहे, लग्न व्हायलाच पाहिजे. पैशाची कशी व्यवस्था करणार आहेस? देवालाच ठाऊक. तुम्ही निघाला? हो, पण चहा वगैरे घेतला ना? सगळं झालंय. येते मी. भेटू लवकरच. किती सालस आहे मुलगी. अक्षयने पैशांचा आणखी मोह नकोय करायला. नाहीतर इतकी चांगली मुलगी हातातून जाईल. पण काय बोलणार त्या मुलापुढे? माझंच नशीब. चांगल्या वाटतात ना? हे आणि अक्षयशी काय गप्पा झाल्या? कॉफी शॉप मध्ये तर मस्त बोलत होता. रोमॅन्टिक आहे का ग? मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले. सांग ना, मी आवडतो की नाही? जाऊ दे ना, चल, मामा वाट बघत असेल. चल. मला सांगायचं नाही म्हण ना, पण मी ना अक्षयलाच विचारणार आहे. बघच तू. तुला काय वाटतं, मी अक्षयला विचारू नाही शकत? अक्षय, मीरा चांगली मुलगी आहे, माणसंही चांगली आहे.
पण साधेपणाने समजुतीने लग्न करूया. इथे इथे कोणी ठरवलंय? अरे लग्न माझं आहे ना, मी ठरवीन कसं करायचं ते. आई, मला सगळं पाहिजे, पैसे हवेत म्हणून मी हे लग्न करतो. काय बोलतोस तू? खरं ते बोलतो, तुला ऐकू येत नाही का? आपण पैसे मागायचे त्यांच्याकडे? आपण नाही अगं, तू मागायचे. मी मी सांगतो ना, तू तसंच फक्त बोल. तुला पटत नाहीये का हे? विरोध करायचा आहे का मला? सांग तसं, मी परत घर सोडून जातो. अरे आमच्या समोर बावडासारखी बडबडली ना म्हणजे झालं. काय म्हणालास? अगं बोलत काय बसलोय, त्यांना कळव. उद्याच्या उद्या आपण एंगेजमेंटची रिंग विकत घ्यायला सांग. काय लगेच? हा 12 वाजल्यानंतर सोन्याचे भाव वाढणार. कळव त्यांना. सांगतो तेवढंच कर. ही सगळी बोलणी थोडी विचित्र वाटते मला. त्या खूपच डिमांड करत होत्या का? तू यात पडू नको आदित्य. मोठी माणसं बोलतायत ना. कमू, तो घरचाच आहे ना. ते जाऊ दे. तर बाई जे काही बोलल्या ना ते मी तुला तू जरा शांत हो, शांत हो. माझा आधी हे बघ, काही झालं ना तरी मीराचं लग्न मात्र मी. मामा, अक्षयची आई भेटली होती खाली. झाली सगळी बोलणी? हो हो हो, झाली झाली. अच्छा, म्हणजे देण्या घेण्याचं सगळं ठरलं? हो हो हो. मामा काय रे, कसलं टेन्शन आहे का? नाही, टेन्शन नाही आहे. सगळं सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. मामा भगवी, काय झालं? घाबरू नका, मी आहे. काही मोठी मागणी केली आहे का? नाही मामा, घे पाणी पी. मुलाच्या आईने टेन्शन दिलंय का? मी बघितलं मगाशी त्या आल्या होत्या, त्यांनी फार मोठी मागणी केली आहे का? अहो घाबरू नका, मी मदत करेन ना. काही काळजी करायचं कारण नाही. नाही ग हेमा, तसं काही नाहीये. सगळ्या गोष्टी छान झाल्यात. नाही, सगळं ठीक आहे. काय मीरा सासरी जाईल ना, त्या विचाराने मी जरा इमोशनल झालो होतो. मामा खरं सांग, खरंच टेन्शन नाही आहे ना? खरंच काही नाही राजा. नाही, पण तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये. आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवं. उगाच हलगर्जीपणा नको. तू चल. मामा, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत डॉक्टरांकडे येतो. चला. नाही, जाऊया, पण थोड्या वेळाने जाऊया. हवं तर मी येते. बरं, मी ढोकळा आणलाय, घरी केलाय. यांना आवडतो ना? हो, आणि तू केलंयस ना हेमा मावशी, मग आवडणारच त्याला. दाखवणार नाही तो, पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. मावशी, मधुरा, हा बाहेरून आलात ना आता? हात पाय धुतले? नाही. जा आता, बडबड करत बसू नका. जा. बर. मामा, तू थोडं खाऊन घे. चहा हवाय का तुला? मी चहा करते. मला हवाय, घेऊन ये जा.
आणि मला पण ठेव ग. ए बा राईट जायचंय, ए बा नंतर लेफ्ट, नंतर एक उडी, राईट जायचं. अरे मगाच पासून सांगतोय यार तुला, बघ ना नीट बघ ना. हे बघ राईट जायचंय, लेफ्ट जायचंय, मग उडी आहे. राईट जाऊन मी आउट. सारखं काय डोकं खुपसून असतं त्या मोबाईल मध्ये? कामं नाहीत का तुम्हाला दुसरी? चला उठा. आणि आदित्य, माझ्या अथर्वला काही बाई शिकवायचं नाही आता मोबाईल मधलं, सांगून ठेवते तुला मी. आई ऍक्च्युली तो नाही, मीच त्याला शिकवतोय. बरं बरं, जास्त अक्कल पाजळू नको, गप्प बस. आदित्य जा, आनंद मामाकडे जा, नाश्ता तयार झाला असेल, खाऊन घे आणि माझ्यासाठी प्लेट ठेवायला सांग. आलेच मी, जा. अरे मूर्खा, त्या आदित्यच्या नादाला लागू नकोस, चांगला मुलगा नाहीये तो. काय ग आई, तू सारखी त्याच्या मागे लागलेली असतेस. मस्त येतो एकदम, असा चिल आहे एकदम. हॅलो, हा चिंकी, हा चिल यार, कमोन. मला बघ, मला कालच कळलं नाही काही काळजी करू नकोस. बघ बेसिकली कसं आहे, भारी बाई लक्ष ठेवावं लागणार आहे मला माझ्याच मुलावर. चिल काय, चिंकी काय, कूल काय, अर्थच कळत नाही मला या शब्दांचा. हो, गरज सरण वैद्य मारू. अगं बाई, हा बोला बोला. मी काय म्हणते, आपल्याला साखरपुड्याच्या अंगठ्या घ्यायच्या आहेत ना? घ्यायच्यात म्हणजे घ्याव्याच लागणार ना. घेऊया ना. मग लगेचच घेऊन टाकूया. लगेचच? हो, नो प्रॉब्लेम, घेऊया. बरं, चालेल, ठरलं. मी आनंद दादाला सांगते आणि मीरेला पण सांगते. हा, आनंद दादा, ए चला चला चला, आवरा पटापट, साखरपुड्याची अंगठी घ्यायला जायची. अक्षयच्या आईचा फोन आला होता. काय? अगं इतक्यात अजून? अरे बरं आहे ना दादा, चट मंगनी पट द्या. ए बाई मीरा, आवर लवकर. दादा पैसे काढलेस ना तू? नाही अगं, जाता जाता काढूया ना. अरे देवा दादा, पटपट रे, होऊ देत जरा. वाव, अंगठी घ्यायची म्हणजे मज्जा आहे बाबा. ताई, मला ऑफिसला जायचंय, तू नीट चूज करशील ना डिझाईन? ए, इतकी पण काही मी ही नाहीये, आणि मी आहे ना. काय झालं हसायला? माझी पण चॉईस चांगली आहे. ए मधुरा, पण तू असतीस तर खरंच बरं झालं असतं. हो ग, पण माझी महत्वाची मीटिंग आहे. तू या दैत्याला घेऊन जा. काय? अरे तू एकदम साधा सरळ आहेस ना, म्हणून मुद्दाम दैत्य म्हणलं. आदित्य, तू आलास तर बरं होईल, म्हणजे एक सपोर्ट म्हणून. माधवराव सकाळी लवकर बाहेर गेलेत ना, नाही तर त्यांना नेलं असतं. मामा, येतो मी तुमच्यासोबत. बघ, तू काम कर, मीराला घेऊन तू डायरेक्ट ज्वेलरकडे ये. हा, मी आणि कमू बँकेत जाऊन पैसे घेऊन येतो. हा, ओके. तू हो पुढे दादा, हा. मी आले. बर, मी पण तयारी करते. अगं आई काय? कमू, हा, मी आले. निघालो का पुढे? हो हो. ती जुनी अंगठी काढून ठेवा, आता नवीन येणार आहे ना, तिचं काय काम आहे? हो. अगं बाई, साबण लावून काढ आणि माझ्याच कडे द्या, हरवू नकोस. गेले ग मी. मी हेल्प करतो.
हा. सॉलिड आहेस तू. ह्याला साधा सरळ म्हणलं मी, पण अंगात गुण आहेत. डिट्टो ताई. ताई तू आता नवीन अंगठी घालणार ना? मग ही मला दे. ए घाल रे. ओके. छान आहे ना? दिस इज नॉट मेंट फॉर यू. तू नवीन कर. नाही, मला हीच अंगठी पाहिजे. मी फिट करून घेईन माझ्याकडे. ऐकणार नाही ती. ताईची प्रत्येक चांगली गोष्ट तिला हवीच असते, आणि ताई देते पण मला. फक्त मागायची खोटी. अरे ताई तर तिचा अर्धा घास नाही, अख्खा काढून मला देईल अशी आहे. वीक पॉइंट आहे ना माझा. हिच्या डोळ्यात पाणी सहनच नाही करू शकत. लहानपणी मला हवं ते मिळालं नाही ना, की मी सरळ भोकाड पसरायची. आणि आता आता रडणार बिडणार नाही, सरळ उचलून घेऊन जाईन. आई चल लवकर. अरे आले, थांब. किती वेळ? हा बघतो मी. बाबा जा आता. आई आहे माझी तमाशा. अरे मग चांगलंय की आईकडून मिळतील पैसे. अरे पैसे मी घेतले तर. अरे मग दे ना तू. मी देईन परत तुला. आत्ताच जा. वाट बघतोय. हो हो वाट बघ. जा. कोण होता तो? हा? तो कोण होता? तो आपला सुशांत आहे ना, सुशांत. त्यांनी या माणसाकडनं पैसे घेतले आणि गायब झालाय. आणि सुशांतला मी गॅरंटर राहिलो आहे. त्यामुळे हा माणूस मला त्रास देतोय, पैसे मागतो मला. अरे पण गॅरेंटर राहिलास कशाला? आणि सुशांत पहिल्यांदाच नाव ऐकते मी. नवीन मित्र आहे का कोणी? पहिल्यांदा ऐकलंस तू ना? हा म्हणजे तसा नवीन आहे. नवीन. मला तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. काय केलं मी? का खोटेपणाने वागतोयस? त्या मीराकडे सुद्धा इंजिनियर आहे म्हणून सांगितलंस. साधा बीकॉम आहेस. अरे इतकी मोठी फसवणूक का करायची? बरं मी त्यांना सांगितलं असतं की मी पायलट आहे, तर त्यांनी काय विमान उडवून दाखवायला सांगितलं असतं का? का सर्टिफिकेट मागतायत तुझ्याकडे? मग हे चांगलं नाही अक्षय. मला भीती वाटतेय. तुझी नोकरी सुद्धा टेम्पररी आहे. अरे ती मुलगी चांगली आहे. असं फसवणं बरं नाही. तिला सगळं खरं खरं सांगितलंस ना तरी सुद्धा ती हो म्हणेल. मग तू लग्न कर. लग्न मला करायचंय ना. अरे पण काय? हे बघ आई, माझा मूड चांगला आहे. नको वाट लावू त्याची. आणि तुला जर हे सगळं पटत नसेल तर मी हे घरच सोडून जातो. चालेल तुला? मला नाही पटत आहे. मग गप्प बस. मी बघीन काय करायचं. मी जेवढं सांगतोय तसं आणि तेवढंच कर. अरे काही वाईट होणार नाही. मला एक सांग, ती मीरा मुलगी सून म्हणून तुला आवडली आहे? हो. नक्की? मग झालं तुझ्या मुलाचं लग्न. नमस्कार, काय सेवा करू मी आपली? आम्हाला अंगठी बघायची आहे हिच्यासाठी, साखरपुडा आईचा. अरे वा, अभिनंदन. आम्ही जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सने खास U&Me कलेक्शन लॉन्च केलं. ते स्पेशली फक्त एंगेजमेंट साठीच आहे. मी तुम्हाला दाखवतो. या बाजूला या. अगवे बस. ही ट्राय करून पाठ. ही पण छान दिसते. मामा ही कशी वाटते?
छान आहे, सगळ्यात छान आहे. तुला आवडते ते पहा ना.